बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे आता अधिवेशनासंदर्भात। आज विधानसभेच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। परभणी बीड या प्रकरणांवर आज अधिवेशनात चर्चा केली जाणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला उत्तर देतील। मंत्रिपद न मिळालेले आमदार आज सभागृहात हजेरी लावणार का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। संसदेत सादर होणाऱ्या एक देश एक निवडणूक विधेयकाचं आज विधानसभेत पडसाद उमटण्याची शक्यता आहे। तसेच विधानसभेत राज्यपाल अभिभाषण यावर चर्चा सुरू होणार। तर दुसरीकडे सत्ताधारी यांचा विदर्भ मराठवाडा भागातील सिंचन विकास प्रकल्प यावर चर्चा केली जाणार आहे। एक देश एक निवडणुकीचे पडसाद विधानसभेत देखील उमटण्याची शक्यता आहे। शिवाय नाराज आमदार हे आज सभागृहात हजर राहणार का ते बघणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात आपण थेट नागपुरात जातोय। आमचे सहकारी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत। अक्षय, आपण बघतोय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। काल देखील विविध मुद्द्यांवरून खरं तर गाजलं अधिवेशन। आज परभणी असेल, बीडचा मुद्दा असेल, या व्यतिरिक्त जे नाराज आमदार आहेत ते देखील हजर राहणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल। आजचं नेमकं कामकाज कसं असेल सविस्तर सांगाल? वर्षा, आज जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं आजचा दुसरा दिवस देखील विधानसभा विरोधी पक्ष नेत्याविनाच हे असणार आहे। कारण अजूनपर्यंत विरोधी पक्षांकडनं विरोधी पक्ष नेते पदासाठी कुठलीही मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केलेली नाही, हे एक। तर दुसरीकडे आज आपण बघतोय की परभणीमध्ये झालेला हिंसाचार, परभणीमधील तणाव आणि त्यासोबतच बीड येथील झालेली संतोष देशमुख यांची हत्या यावरनं विरोधक आक्रमक होतानाचे चित्र आज आपल्याला विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये बघायला मिळणार आहे। यासोबत काल जर आपण बघितलं तर सगळ्या विरोधकांच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं होतं। त्यामुळे आज देखील ईव्हीएमचा मुद्दा विरोधक रेटतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल सभागृहामध्ये विशेष चर्चा होऊ शकली नव्हती, मात्र आज सभागृहामध्ये वेगवेगळ्या विधेयक असतील, त्यासोबतच राज्यपालांचं अभिभाषण असेल, यावरती चर्चा होणार आहे। काल विधानसभेमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून 35,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आणि या पुरवणी मागण्या संदर्भात देखील आज चर्चा होईल। आणि ज्यावेळी पुरवणी मागण्या संदर्भात आज चर्चा होणार आहे त्यावेळी विरोधकांकडनं देखील जोरदार टीका राज्याच्या अर्थव्यवस्थेवरून सरकारवर केली जाण्याची शक्यता आहे। जरी संख्येनं विरोधक कमी असले तरी आपण बघतोय काल देखील विरोधकांच्या माध्यमातून मोठं आक्रमक असं आंदोलन ईव्हीएमच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यावर करण्यात आलं। आज देखील आपण बघतोय परभणी आणि त्यासोबतच बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण, या दोन्ही प्रकरणांवर विरोधक आक्रमक होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळेल। यासोबतच आज केंद्रात संसदेमध्ये एक देश एक निवडणूक हे याबाबतचं विधेयक आज मंजूर केलं जाणार आहे आणि त्याचे पडसाद आणि त्यावरती देखील चर्चा, त्याच्या प्रतिक्रिया आज उमटतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळेल। यासोबतच इतर काही विधेयक आज मांडली जाणार आहे। काल जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात, 8 नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भातलं विधेयक मंजूर करण्यात आलं। आज देखील एकूण 20 विधेयक या संपूर्ण अधिवेशन कालावधीमध्ये या विधिमंडळाच्या पटलावरती ठेवले जाणार आहे। यापैकी आज काही विधेयक हे ठेवले जाणार असल्याची माहिती आहे। काल अजित पवार हे काहीशे आउट ऑफ रीच होते, काल ते अनेकदा माध्यमांसमोर दिसले नाही, कारण छगन भुजबळ यांच्या संदर्भात जी काही नाराजी, आता त्यांना नाराजीला सामोरं जावं लागतंय छगन भुजबळ यांच्या, त्यामुळे ते काहीशे काल सगळ्या प्रक्रियेपासून जरी ते विधिमंडळात आले होते मात्र त्यानंतर ते अलिप्त राहिले। ही विधिमंडळातली घडामोड जरी नसली तरी नागपूरच्या वातावरणात याची मोठी चर्चा आहे। अजित पवार नेमके काल होते कुठं? यासोबतच आपण जर बघितलं तर आजचा दिवस यासाठी महत्त्वाचा आहे, कारण परवाच्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। काल पहिलाच दिवस होता, शोक प्रस्ताव, मंत्र्यांचा परिचय, या काही महत्त्वाच्या जरी असल्या तरी आमदारांच्या लेखी कमी महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्यामुळे काही आमदार उपस्थित राहिले नव्हते। आज हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजपा असेल, या तीनही पक्षाच्या माध्यमातून ज्या संभाव्य, ज्यांची नावं चर्चेत होती, जे इच्छुक होते त्या आमदारांना मंत्रिपदं दिली नव्हती, ते आमदार काल विधिमंडळामध्ये उपस्थित राहिले नव्हते। आज ते आमदार उपस्थित राहतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण जे इच्छुक आणि होते, जे नाराज झाले होते, त्यांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला शिवसेनेने दिला आणि त्यासोबतच आपली नाराजी उघड करण्याचा सल्ला देखील दिला।
तुमच्या संयमाचं योग्य वेळी योग्य दखल घेतली जाईल असं सांगण्यात आलं. मात्र जे वाचाळवीर आमदार असतील त्यांना देखील खडे बोल काल शिवसेनेच्या वतीनं सुनावण्यात आल्याची माहिती मिळते. त्यामुळं आज हे नाराज आमदार विधिमंडळात येतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकूणच विरोधकांकडनं होणारे आरोप, त्यांच्याकडनं उपस्थित केले जाणारे प्रश्न, तर दुसरीकडे स्वतःच्या पक्षातील नाराजांचा कलह यामुळं हे अधिवेशन गाजणार आहे. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं नेमकं किती वेळ अधिवेशन चालतं हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. वर्षा. निश्चितच अक्षय, सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.